आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर जिल्ह्याच्या वीज वितरण यंत्रणेला आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं तब्बल 602 कोटी 98 लाख रुपयांचा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा राबवण्यात येत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या महावितरणच्या विशेष आढावा बैठकीत या प्रकल्पाची प्रगती मांडण्यात आली. या प्रकल्पामुळे भविष्यात नागपूरकरांना ट्रिपिंग आणि अघोषित वीज कपातीपासून कायमची सुटका मिळणार आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगरतर्फे नीट UG 2026 परीक्षेमध्ये समोर आलेल्या कथित पेपरफुटी, परीक्षेतील अनियमितता तसंच परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज संविधान चौक इथं आंदोलन आयोजित करण्यात आलं. या आंदोलनात अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री पायल किनाके प्रमुख उपस्थित होत्या. तसंच मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला. अभाविपनं आंदोलनाच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्याची तसंच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहरातील ऐतिहासिक अंबाझरी तलावाला पडलेला जलपर्णींचा विळखा आणि तेथील सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर नीता ठाकरे यांनी आज सकाळी अंबाझरी तलाव परिसराचा दौरा करत पाहणी केली. तलावातील जलपर्णींमुळे होणारं जलप्रदूषण आणि नैसर्गिक हानी टाळण्यासाठी महापौर ठाकरे यांनी प्रशासनाला अधिक प्रमाणात मशिनरी लावून स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्या धरमशाला इथं सामना सुरू असून नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार पंजाब किंग्ज संघाच्या 13 षटकात 4 गडी बाद 122 धावा झाल्या होत्या. आज विदर्भातील अकोला जिल्ह्यात 45.9 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात 45.2, वर्धा जिल्ह्यात 45.5 तर नागपुरात आज 44 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यात उद्या आणि परवा देखील उष्णतेचा येलो अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आज नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.